नमस्कार, मी संदीप देसाई. विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आज आपण जाणून घेणार आहोत सुप्रीम लढाई जी सुरू झालेली आहे त्या मराठा आरक्षणाची दुसऱ्या टप्प्यातली या सुप्रीम लढाईमध्ये राज्य सरकारने आज एक मोठा निर्णय घेतलेला आहे त्या संदर्भातल्या बातम्या. अगदी आणि विलास, या सगळ्यामध्ये मराठा आरक्षणाची उद्या कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे, सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. मात्र ज्या खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे त्याच खंडपीठाला आता विरोध सुद्धा या समितीकडून होताना दिसतोय आणि त्यामुळे आता हे एक प्रकरण वेगळ्याच बाजूला वळताना पाहायला मिळत आहे. निश्चितच, आणि या सगळ्याचे कंगोरे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. कॉन्स्टिट्यूशनल बेंच समोर हा विषय गेला पाहिजे. ज्या बेंचने निर्णय दिलेला आहे स्थगितीचा त्यांच्या पुढेच या सगळ्या प्रकरणाची सुनावणी करायला आमचा विरोध आहे अशी भूमिका सरकारने घेतलेली आहे. त्यामुळे एक नवा पेच निर्माण झालेला आहे का, कायदेशीर पेचातून मार्ग कसा निघणार आहे आणि राज्यातल्या मराठा बांधवांच्या नजरा लागल्यात त्या म्हणजे उद्या स्थगिती उठणार का, आरक्षणाला जी स्थगिती दिलेली आहे ते कधी उठणार, या सगळ्यावरचा पडदा उद्या उठणार आहे. पण त्याआधी राज्य सरकारने एक नवी भूमिका घेतल्याने निश्चितपणे हा पेच अधिक वाढत चालला. अगदीच विलास, या सगळ्यामध्ये आपण बघतो याआधी सुनावणी न्यायमूर्ती नागेश्वर राव आणि त्यांच्या खंडपीठासमोर झालेली होती आणि त्यावेळेला स्थगिती मिळालेली होती मराठा आरक्षणाला. त्यामुळे महाराष्ट्रातल्या संपूर्ण मराठा बांधवांमध्ये नाराजी आणि संताप सुद्धा उसळलेला होता. सरकारच्या विरोधात सुद्धा एक संतापाची लाट उसळलेली होती आणि आता पुन्हा एकदा उद्याची सुनावणी ही न्यायमूर्ती नागेश्वर राव यांच्याच त्रिसदस्यीय समितीपुढे, खंडपीठापुढे होणार आहे आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा जी उपसमिती आहे या उपसमितीने नकार दिल्याचं कळतं. निश्चितच राज्य सरकारकडून या सगळ्याबद्दल नेमकं काय सांगण्यात आलंय. आज अशोक चव्हाण उपसमितीचे अध्यक्ष यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे जाणून घेऊयात. पहिली गोष्ट ही आहे, उद्याची सुनावणी त्याच बेंच समोर होणं हे जे काही उद्या अपेक्षित आहे ते आम्हाला मान्य नाहीये, सरकारला मान्य नाहीये. सरकारची भूमिका ही आहे की कॉन्स्टिट्यूशन बेंच समोर हा विषय गेला पाहिजे, कारण मागच्या याच जस्टिस नागेश्वर राव आणि इतर जे दोन सहकारी त्यांचे होते यांच्या समोर सुनावणी झाली मागच्या वेळेस आणि त्यांच्याच बेंचचा हा निर्णय आहे की ही सुनावणी हिच्यामध्ये व्यापक विषय आहेत, मोठ्या प्रमाणावर इतर विषय आहेत, कायदेशीर विषय आहेत आणि त्याची व्याप्ती लक्षात घेता हे कॉन्स्टिट्यूशन बेंच म्हणजे संविधानिक जे काही बेंच आहे ते समोर गेलं पाहिजे, ही भूमिका याच बेंचने दिली होती. त्यामुळे उद्याची सुनावणी त्या जुन्या बेंच समोर होणं हे अपेक्षित नाहीये आणि म्हणून उद्याच्या ज्या आर्ग्युमेंट्स अपेक्षित त्याच्या सरकारची ही भूमिका आहे की या बेंच समोर आर्ग्युमेंट न होता ते आर्ग्युमेंट कॉन्स्टिट्यूशन बेंच समोर व्हावं ही आमची मागणी आहे. आमच्या दृष्टीने कुठले सरकार म्हणून कुठल्याही गोंधळाचं वातावरण अजिबात नाही. सरकारची भूमिका ठाम आहे. आम्हाला याच्यामध्ये कुठलं राजकारण करायचं नाही, कुठलं क्रेडिट घेण्याचाही विषय नाहीये. सकल मराठा समाजाच्या मागण्याला आम्ही पाठिंबा दिलेला आणि मागे सुद्धा आमचं सरकार जेव्हा आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष जेव्हा विरोधी पक्षात होतो त्याही वेळेस जेव्हा सभागृहामध्ये हा विषय कायदा पास करायचा आला त्यावेळेस सुद्धा फडणवीस सरकारच्या या निर्णयाला आम्ही सर्वांनी एकमताने समर्थन देऊन हा कायदा पारित झाला पाहिजे, या एकमताने हा कायदा पारित झालेला आहे. त्यामुळे त्यावेळेस भूमिका आणि आजची भूमिका आमची सारखीच आहे, आमची भूमिका तीच आहे. आणि फडणवीसांनी सुद्धा त्यावेळेस आम्हाला जी मिटिंग झाली मुख्यमंत्र्यांच्या समोर त्यांनी सांगितलं आम्हाला हे मान्य आहे की आपण सर्वांनी मिळून हा प्रश्न मार्गी लागला पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. शेवटी न्यायालयामधले जे विषय आहेत ते न्यायालयात आर्ग्यू करावे लागतात आणि आम्ही काय न्यायालय सरकार जात नाही, वकील सरकारच्या अपियर होतात, वकिलांना आर्ग्युमेंट करायची आणि ती आर्ग्युमेंट व्यवस्थित करतायत. मला वकिलांच्या एकंदरीत म्हणजे मुकुल रोहतगीसारखा सिनियर काउन्सिल, पटवाल्यासारखे सिनियर काउन्सिल, अभिषेक मनु सिंघवीसारखे सिनियर काउन्सिल असो किंवा कपिल सिब्बल सारखे असो, यांच्यापेक्षा अजून कोणाला आणायचं असेल तरी जरूर, आमची काही तक्रार नाहीये. आपण बघितलं विलास की उद्या होणाऱ्या सुनावणीच्या बाबतीमध्ये सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. ज्या खंडपीठाने स्थगिती दिली त्या खंडपीठासमोर आता सुनावणी नको आणि याविषयीच बोलण्यासाठी याचिकाकर्ते विनोद पाटील सुद्धा आपल्या सोबत आहेत आणि मराठा क्रांती मोर्चाचे रमेश केरे पाटील सुद्धा आहेत. या दोघांनी सुद्धा, हे दोघे नेते या सगळ्याचं नेतृत्व करतायत आणि अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. मला खरं तर या सगळ्याबद्दल आता विचारायचं आहे की विनोद पाटीलजी, राज्य सरकारने जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेला तुमचं समर्थन आहे का, तुम्ही या भूमिकेकडे कसं पाहताय? राज्य सरकारने जे काही मागणी केली
आपण मागच्या काळामध्ये बघितलं की मराठा आरक्षणावर स्थगिती आली. स्थगिती आल्यानंतर 12 तारखेला आम्ही विनंती अर्ज केला. राज्य सरकारने 21 तारखेला अर्ज केला. त्यानंतर मागच्या 2 आठवड्यापूर्वी मॅटर मेन्शन आम्ही केलं, सरकारने देखील केलं. त्यावेळेस माननीय चीफ जस्टिस ऑफ इंडिया बोबडे साहेबांनी सांगितलं की तुमचं जे काही म्हणणं आहे ते लेखी द्या. तर आम्ही त्या ठिकाणी लेखी दिलं आणि लेखी देत असताना आम्ही 2 गोष्टी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. एक, ते प्रकरण 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे गेलेलं आहे, तर 5 न्यायमूर्तींचं खंडपीठ तात्काळ गठीत करा. आणि दुसरी गोष्ट की खंडपीठ याच्यासाठी गठीत करणं गरजेचं आहे की आलेल्या स्थगितीमुळे ॲडमिशन्सचे आणि जॉईनिंगचे प्रश्न फार मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले आहे. आता प्रश्न असा पडला की खरं तर हे प्रकरण 5 न्यायमूर्तींकडे जायला पाहिजे होतं. तारीख पडून 15 दिवस झाले. हे प्रकरण 5 न्यायमूर्तींकडे न जाता 3 न्यायमूर्तींकडे गेलं. राज्य सरकारने आज जी काही मागणी केली ती मागणी योग्य आहे, परंतु ती मागणी ही 15 दिवसापूर्वी देखील होऊ शकत होती. ही जर मागणी 15 दिवसापूर्वी जर झाली असती तर उद्याचं प्रकरण कदाचित 5 न्यायमूर्तींकडे लागलं असतं. परत 15 दिवसाचा वेटिंग पिरियड हा विद्यार्थ्यांचा कमी झाला असता. आता उद्या ह्या न्यायालयाला अधिकार नाहीये हे निश्चित आहे. याचं कारण या न्यायालयाने एकीकडे निर्णयामध्ये सांगितलेलं आहे की आम्हाला अधिकार नाहीये, हे प्रकरण आम्ही 5 न्यायमूर्तींकडे पाठवतो आणि स्थगिती देतो. जर तुम्हाला अधिकार नाहीये, तुम्ही प्रकरण 5 न्यायमूर्तींकडे पाठवता आणि तुम्ही स्थगिती दिली आणि पुन्हा तुमच्या स्थगितीवर तुम्ही सुनावणी घेणं हे योग्य आहे का? यामुळे हे प्रकरण 5 न्यायमूर्तींकडेच गेलं पाहिजे. ही मागणी ही योग्य आहे आणि लेखी स्वरूपात आम्ही अगोदर केलेली आहे. अगदी विनोद पाटील जी, दुसरा महत्वाचा मुद्दा आपण बोलणार आहोत, पण केरे पाटलांच्याकडे जाऊया. केरे पाटील, तुम्ही बऱ्याच वेळेला आंदोलनाचा इशारा दिला आहे, रस्त्यावर उतरून आंदोलनं पण केलेली आहेत. सरकारने ही जी भूमिका घेतलेली आहे त्यावर तुमचं म्हणणं काय? आणि उद्या जर याच खंडपीठापुढे सुनावणी झाली तर काय म्हणणं आहे? 2 दिवसा अगोदर संभाजीनगर या ठिकाणी आम्ही मराठा क्रांती मोर्चा असेल, मराठा क्रांती ठोक मोर्चा असेल आणि सकल मराठा समाज असेल यांची आम्ही या ठिकाणी एक राज्यव्यापी बैठक उद्या ज्या सुनावणी होणार आहे त्या सुनावणी संदर्भातच 2 दिवसा अगोदर या ठिकाणी राज्यव्यापी बैठक या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे. दुसरा विषय, त्या ठिकाणी आम्ही त्या बैठकीमध्ये एक निर्णय घेतला आणि महाराष्ट्रातला तमाम मराठा उद्या आशेनं बघतोय की उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये आपला काय निकाल होतो. आणि त्याच पद्धतीनं आमची आंदोलनाची भूमिका पण आम्ही परवा दिवशी स्पष्ट केली. त्या ठिकाणी आम्ही महाराष्ट्रातले जवळपास 24 ते 25 जिल्ह्यातले समोर त्या ठिकाणी आलेले होते आणि सगळ्यांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला आहे. जर उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये जर निकाल जर विरोधात गेला आमच्या, तर नक्कीच उद्यापासूनच या महाराष्ट्रामध्ये मराठा क्रांती मोर्चा असेल, मराठा क्रांती ठोक मोर्चा असेल, आम्ही आंदोलनाची दिशा आता उद्यापासून सुरू करू. विनोदजी, एक महत्वाचा प्रश्न असा आहे की जर सुप्रीम कोर्टानेच निर्णय दिलेला होता की हे खंडपीठाकडे जाईल, 5 सदस्यांच्या खंडपीठाकडे जाईल, तर मग हे 3 त्यांच्याकडेच पुन्हा का गेलं? हे असं का झालं? टेक्निकली आपण जर बघितलं की एखादा निर्णय लागला आणि त्या निर्णयामध्ये ज्या न्यायमूर्तीने निर्णय दिला त्यांनी रेफर केलेला आहे, त्यांनी चीफ जस्टिस ऑफ इंडियाला मॅटर रेफर केलेला आहे. त्यांनी असं सांगितलेलं आहे की ही सुनावणी आपण घ्यावी, 5 न्यायमूर्तींचं बेंच गठीत करावं. आम्ही सरकारने व सगळ्यांनी मागणी केली की 5 न्यायमूर्तींचं बेंच गठीत करावं, परंतु हे माननीय सरन्यायाधीशांवर, चीफ जस्टिस ऑफ इंडियावर डिपेंड आहे की ते 5 न्यायमूर्तींचं खंडपीठ कधी गठीत करता. जर त्यांना असं वाटलं की 5 न्यायमूर्तींचं खंडपीठ आपण गठीत करू पण तत्पूर्वी ह्या न्यायालयाने ऐकायचं, तो त्यांचा अधिकार आहे, हा न्यायालयाचा अधिकार आहे. मागणी करणं जसं आपलं कर्तव्य आहे, जबाबदारी आहे, अधिकार आहे, तसं न्यायालयाचा अधिकार आहे. त्यामुळे प्रकरण त्यांनी 3 न्यायमूर्तींकडे लावलं असेल. पण मग उद्या जर विरोध असेल यांच्या पुढे सुनावणी करण्याला, तर उद्या त्यांच्या पुढे स्थगितीच्या बद्दलची काही चर्चा होऊ शकते, त्याच्याबद्दलचे काही आर्ग्युमेंट्स होऊ शकतात? सुरुवातच अशी करावं लागेल की माननीय न्यायालय आपण मागच्या काळामध्ये स्थगिती दिली होती आणि प्रकरण 5 न्यायमूर्तींकडे पाठवलं होतं. आजपर्यंत जे काही विद्यार्थी याच्यामध्ये वंचित आहेत ॲडमिशन आणि जॉईनिंग प्रोसेसमधून, या विद्यार्थ्यांना जस्टिस देण्यासाठी 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाला आम्ही विनंती करणार आहोत की याच्यावरची स्थगिती उठवा. आणि आपण जर स्थगिती उठवणार असेल तर आपण ती उठवू शकता, परंतु आपण एकीकडे निर्णय दिलेला आहे 5 न्यायमूर्तींचा आणि परत आपल्याकडे त्या निर्णयासाठी सुनावणी कशी होऊ शकते? ज्यावेळेस तुम्ही तुमच्याकडचा अधिकार काढून वर्ग केला, वी आर रेफरिंग दिस मॅटर, एकदा मॅटर रेफर केल्यानंतर तुम्हाला तो अधिकार बनत नाही. अगदी विनोद पाटील जी, दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे या अगोदर याच खंडपीठानं स्थगिती दिलेली आहे. उद्या जर याच खंडपीठापुढे सुनावणी झाली तर वेगळ्या काही निर्णयाची अपेक्षा करता तुम्ही?
उद्या 3 गोष्टी होऊ शकतात न्यायालयामध्ये. एक, ते न्यायालय सुनावणी करणार नाही, परत एकदा 5 न्यायमूर्तींकडे मॅटर रेफर केलं त्यांच्याकडे जा म्हणून आदेश देऊ शकता. दुसरं, त्या ठिकाणी ते म्हणतील की आम्ही इंटरव्ह्यू ऑर्डर दिलेली आहे, म्हणजे टेम्पररी आम्ही स्थगिती दिलेली आहे, आम्ही पुढची सुनावणी घेण्यासाठी तयार आहोत. आणि तिसरी गोष्ट, ते म्हणतील की तुम्हाला आता स्थगिती उठवण्यासाठी किंवा न्यायालयाच्या निर्णयाच्या प्रतसंदर्भात काही शंका आहे का, मग त्यावेळेस क्लॅरिफिकेशन ऑफ ऑर्डर संदर्भात चर्चा होऊ शकते. न्यायालयाने जे भाष्य केलेलं आहे की आजपर्यंत झालेल्या प्रक्रियेमध्ये आम्ही सहभाग नोंदवू शकत नाही, ते बदल करणं अवघड होईल. याचा अर्थ काय घ्यायचा, तर राज्य सरकारने याचा अर्थ सरळ घ्यायला हवा होता, तात्काळ जॉईनिंग द्यायला पाहिजे होती, परंतु राज्य सरकारने त्या ठिकाणी जॉईनिंग दिलेली नाही. उद्या जर हे प्रकरण चाललं तर मी माझ्या वतीने आमच्या वकिलांना आम्ही सूचना केलेल्या आहे, चर्चा झालेली आहे. हे प्रकरण जर चाललं तर क्लॅरिफिकेशन ऑफ ऑर्डर जर राज्य सरकारने त्या ठिकाणी मागितलं अपॉइंटमेंटबद्दल, तर आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊ की हे विद्यार्थी, एवढे विद्यार्थी तात्काळलेले आहेत, एवढ्या हजारो विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे, त्याकरिता न्यायालयाने ह्या आदेशाबद्दल स्पष्टता द्यावी. अगदी केरे पाटलांच्याकडे मी जातोय. केरे पाटील जी, उद्या काय होणार हे 3 मुद्दे सांगितले विनोद पाटील यांनी, तर मला सांगा, जर 5 घटनापीठाकडे 5 न्यायाधीशांच्या हे जर वर्ग केलं प्रकरण विलास, तर मग तुमच्या मराठा क्रांती मोर्चाची भूमिका काय असणार? कारण तोपर्यंत अजून वेळ वाया जाणार किंवा वाट बघावी लागणार, ती सुनावणी कधी लागते, त्यावेळेला तुमची भूमिका काय असणार आहे? गेल्या कित्येक दिवसापासनं विनोद भैयांच्या माध्यमातून आपण बघतोय अख्ख्या महाराष्ट्रातला मराठा समाज विनोद भैया ज्या पद्धतीनं आज या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी जे काम करत आहेत त्याबद्दल मराठा समाजातल्या सगळ्या मराठा बांधवांच्या, त्याच पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या अपेक्षा ज्या पद्धतीनं उद्या तिकडे लागू नये, विनोद भैया या ठिकाणी कशा पद्धतीनं वकील त्यांची बाजू मांडतात त्याकडे पण लक्ष देऊन आहे. दुसरा विषय मी आपल्याला सांगू इच्छितो, आत्ताच विनोद भैयांनी सांगितल्याप्रमाणे उद्या सुनावणी आहे आणि आज अशोक चव्हाण साहेब आज सांगताय, म्हणजे याचा अर्थ तुम्ही 15 दिवस काय करत होता? यांनी 15 दिवसा अगोदर त्यांनी काय तयारी केली नाही का यांनी? म्हणजे यांची तयारी या ठिकाणी मला तरी वाटतंय उद्याची त्यांची अजिबात आम्ही तेच म्हणणार आहे, इकडे या सरकारला अजिबात मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही असा आमचा यांच्यावर आरोप आहे. कारण उद्या सुनावणी आहे आणि आज अशोक चव्हाण साहेब पत्रकार परिषद घेऊन सांगताय का असे करा म्हणून. त्यामुळं आरक्षणाच्या बाबतीत आम्ही विनोद भैयावर पूर्ण विश्वास आहे आमचा. त्यांनी वकील या ठिकाणी चांगले लावलेले आहेत आणि ते त्या पद्धतीने काम करतात. पण केरे पाटील जी, सरकारपेक्षा तरी आज मला तरी वाटतंय अशोक चव्हाणांनी सांगितलंय की आम्ही देशातले मातब्बर वकील, त्या ठिकाणी वकिलांची फौज उभा केलेली आहे, यापेक्षा अजून कोण वेगळे असतील तर सांगा आम्हाला, आम्ही ते पण उभा करू सुप्रीम कोर्टामध्ये, असं अशोक चव्हाणांचं म्हणणं आहे. ही सरकारची जबाबदारी आहे. सरकारला कोणते कशा पद्धतीने त्यांनी बाजू मांडायला पाहिजे होती, ही सरकारची जबाबदारी. कारण मागच्या सरकारनं या मराठा समाजाला या ठिकाणी आरक्षण दिलेलं होतं. आता या सरकारची जबाबदारी आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर आरक्षण कसं टिकवायचं. दुसरा विषय, मागच्या सरकारनं आरक्षण जरी दिलं असलं तरी मागच्या सरकारने भाजपच्या माध्यमातून या ठिकाणी पण सर्वोच्च न्यायालयामध्ये या ठिकाणी वकील दिलेला नाहीये. त्यामुळं परवा दिवशीची आमची जी राज्यस्तरीय बैठक झाली, ज्या पद्धतीनं जाड समाज रस्त्यावरती उतरला होता आणि केंद्र सरकारनं त्यांना आरक्षण दिलं होतं, त्याच पद्धतीनं आता मराठा समाजाची येणाऱ्या काळामध्ये आम्ही केंद्र सरकारला पण इशारा देऊ इच्छितो आज तुमच्या माध्यमातून. तुम्ही जर तुमची भूमिका स्पष्ट केली तर ठीक आहे, नाही तर येणाऱ्या काळामध्ये मराठा समाज आता दिल्ली पण गाठल्याशिवाय राहणार नाही. अगदी म्हणजे केरे पाटीलजी, तुमचं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडीचं सरकार तर यामध्ये दोषी आहेच, पण केंद्रानं सुद्धा मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष केले आणि ते सुद्धा दोषी आहेत, असा तुमचा थेट आरोप आहे? आरोप आहेत, त्याचं कारण मी सांगू इच्छितो तुम्हाला. ज्या बांधवांनी एकही मोर्चानी काढला, पहिल्यापासून सांगतोय, मराठा क्रांती मोर्चा असेल, ठोक मोर्चा असेल, कोणत्याही समाजाच्या विरोधात नाहीये. पण आज या ठिकाणी काही पक्षीय लोक आमच्यामध्ये घुसून विनाकारण 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम या ठिकाणी करत आहेत. तुम्हाला मी सांगू इच्छितो, 10% आरक्षण केंद्राच्या माध्यमातून काही बांधवांना दिलं की नाही दिलं या ठिकाणी. मग त्याच पद्धतीने जर केंद्राने जर थोडंसं मराठा, आज महाराष्ट्रात एवढे खासदार निवडून गेलेले आहेत केंद्रामध्ये, एकही खासदार या ठिकाणी मराठा समाजाच्या बाजू मांडताना आम्हाला या ठिकाणी दिसत नाहीये. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र असेल किंवा केंद्र असेल, आता आम्ही दोघांच्या विरोधात येणाऱ्या काळामध्ये आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत. आणि तीच दिशा आमची 2 दिवसा अगोदर संभाजीनगर या ठिकाणी बैठक झाली, त्या ठिकाणी आम्ही निर्णय घेतलेला आहे. आणि लवकरच आम्ही, आज तुम्ही बघताय संभाजी महाराज असतील, लवकरच आम्ही उदयन महाराजांची पण या ठिकाणी भेट घेणार आहोत
आणि जवळपास सगळे समूनक त्या ठिकाणी जाऊन उदयन महाराजांना पण या ठिकाणी आम्ही विनंती करणार आहे की येणाऱ्या काळामध्ये राजे आपण स्वतः याच्यामध्ये सहभाग नोंदवून, कारण महाराष्ट्रातला तमाम मराठा उदयन महाराजांकडे आज आशेच्या किरणानं बघतोय. कारण या ठिकाणी पहिलेच 58 मोर्चे, 2 ठोक मोर्चे, 13,700 बांधवांवरती गुन्हे दाखल झालेले आहे. त्याच्यानंतर 48 बांधवांनी या ठिकाणी बळी दिलेला आहे. आज मी तुम्हाला सांगू इच्छितो, मराठवाड्यासारख्या ठिकाणी आज ओला दुष्काळ असताना त्यापैकी 80% हा मराठा समाज आहे आणि आज या सरकारच्या माध्यमातून फक्त 10,000 हेक्टरी मदत देत आहे. येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी आणि मराठा समाजासाठी उदयन महाराजांनी याच्यामध्ये लक्ष घालावं, हे आज मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो. ठीक आहे, विनोद पाटील आता आपल्या सोबत आहेत. मला विनोद पाटलांना एक विचारायचं आहे. विनोदजी, आता ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे, खरं तर नेमके कुठले असे मुद्दे आहेत जे स्थगिती उठवू शकतात किंवा स्थगिती उठवण्याच्या दृष्टीनं कुठल्या मुद्द्यांना हात घालणं गरजेचं आहे? स्थगिती उठवण्यासाठी सर्वप्रथम सुरुवातीला न्यायालयाच्या लक्षात आणून द्यावं लागेल की ह्या न्यायालयाने, ज्या न्यायालयाने स्थगिती दिली ही यांची चौकट नाही, यांचा अधिकार नव्हता. आम्ही वारंवार सांगत होतो. आता परत एकदा आठवण करून देऊ ज्यावेळेस 27 फेब्रुवारीला माझ्या वतीने, समाजाच्या वतीने अर्ज करण्यात आला होता 5 न्यायमूर्तींचा, राज्य सरकारने 4-5 महिने होतो उशिरा अर्ज केला आणि 2 इंटरव्ह्यू ऑर्डर झाल्या आणि स्थगिती आलेली आहे, जग जाहीर आहे. तर आम्ही न्यायालयाच्या लक्षात आणून देणार आहोत की हे प्रकरण 5 न्यायमूर्तींकडे वर्ग झालेलं आहे आणि भारतामध्ये ज्या वेळेस प्रकरण 5 न्यायमूर्तींकडे वर्ग होतो, जे न्यायालय रेफर करतं त्या न्यायालयाला अधिकार नसतो कुठल्याही प्रकारची स्थगिती देण्याचा. ही स्थगिती देताना न्यायालयाकडनं काय झालेलं आहे न्यायालयावर बोलणं योग्य ठरणार नाही, परंतु स्थगिती चुकीची दिलेली आहे. दुसरी बाब आम्हाला न्यायालयाच्या लक्षात आणून द्यावं लागेल की इंदिरा साहनी खटल्याचा दाखला मराठा आरक्षणामध्ये देण्यात आलेला आहे. काय सांगण्यात आलेलं आहे ऑर्डरमध्ये की इंदिरा साहनी खटल्यामध्ये 50% मर्यादा ओलांडू नये, तर परंतु मराठा समाजाने 50% मर्यादा ओलांडलेली आहे, याकरिता यांना स्थगिती देण्यात येत आहे. याचं उत्तर असं आहे की इंदिरा साहनी खटला हा जातीने मागासवर्गीय असलेल्या दाखल्यांवर निर्णय देण्यात आलेला आहे आणि मराठा समाज हा नवीन प्रवर्ग त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेला आहे. 15/6 आणि 16/6 ह्यामध्ये जो काही फरक आहे, इंदिरा साहनी खटल्याचा आणि मराठा आरक्षणाचा जमीन आसमानचा फरक आहे. ही बाजू न्यायालयाच्या लक्षात आणून द्यावं लागणार आहे. 50%चा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये न्यायालयाच्या लक्षात आणून द्यावं लागणार आहे की महाराष्ट्रामध्ये आज देखील 52% आरक्षण आहे. 10% आरक्षण ईडब्ल्यूएसचं नव्यानं आलेलं आहे, त्यामुळे राज्यांनी 62%ची मर्यादा ओलांडलेली आहे, त्यामुळे 50%चा प्रश्न राहिलेला नाही. आणि या सर्वाच्या शेवटी आमच्या वतीने ज्येष्ठ ॲडव्होकेट PS नरसिंह व संदीप देशमुख यांनी न्यायालयाला मागच्या सुनावणीत निदर्शन आणून दिलं होतं की न्यायालयाने आता जुन्या आकडेवारीवर, त्यावेळेसच्या लोकसंख्येवर आधारित न राहता आजची वस्तुस्थिती परिस्थिती बघून पर्सेंटेज ऑफ रिझर्वेशन हे इन्क्रीज करावं लागेल. पण याला बघण्याचा अँगल बदलावं लागेल. हे जे मुद्दे तुम्ही सांगताय ते सगळे मुद्दे तर याच्या आधी चर्चेला आलेले होते. जेव्हा याची प्रदीर्घ अशी सगळी सुनावणी झाली, या प्रदीर्घ सुनावणीमध्ये तुम्ही हे सगळे मुद्दे मांडलेले होते, त्यानंतर सुद्धा स्थगिती आली. त्यामुळे आता स्थगिती उठवण्यासाठी असा कुठला वेगळा एक हत्यार असू शकतं म्हणा किंवा एक वेगळी रणनीती असू शकते? मी परत आपल्याला सांगतो की हे मुद्दे चर्चेला आले नव्हते, आल्याचा प्रश्नच नव्हता, कारण त्यावेळेस स्थगिती मिळालेली नव्हती, स्थगितीचं कारण समोर आलेलं नव्हतं. मराठा आरक्षण वैध की अवैध याच्यावर चर्चा न्यायालयात सुनावणी होती. इंदिरा साहनीचा प्रश्नच येत नव्हता, परंतु न्यायालयाने ऑर्डरमध्ये भाष्य केलेलं आहे की इंदिरा साहनी प्रमाणे आम्ही स्थगिती देत आहोत. आम्हाला न्यायालयाला हे सांगायचा प्रयत्न आमचा आहे की इंदिरा साहनी खटल्याचा आणि मराठा आरक्षणाचा कुठल्याही प्रकारे तिळ मात्र संबंध येत नाही, हे आम्हाला न्यायालयाला त्या ठिकाणी सांगायचं. विनोद पाटीलजी, दुसरा एक महत्वाचा प्रश्न तुम्ही सांगितलं की उद्या सुनावणी आहे आणि आज राज्य सरकारनं जाहीर केलंय की या खंडपीठापुढे आपली सुनावणी नको. ज्यावेळेला सुनावणी लागली होती त्यावेळेस हे करायला पाहिजे होतं. कुठेतरी हे राज्य सरकार तहान लागल्यानंतर विहीर खोदायचा प्रयत्न करते आणि संपूर्णपणे दुर्लक्ष करते या प्रकरणाकडे, असं वाटतंय? नेमकं मराठा आरक्षणाबाबत दुर्दैव असं घडलं की मागच्या सरकारपेक्षा या सरकारमध्ये मराठा समाजाचं अस्तित्व जास्त आहे. मराठा समाजाचे नेते फार मोठ्या पदावर आहे, परंतु मराठा समाजाच्या बाबत ते गंभीर नाही, हे आम्ही वारंवार सांगत आलो. याचं उदाहरण मागच्या काळामध्ये पण सर्व समाजाने बघितलं. आज प्रॉब्लेम असा आहे की
मला एकच प्रश्न राज्य सरकारला आपल्या माध्यमातून विचारायचा आहे. निर्णय लागून 1.5 महिना झाला. 1.5 महिन्यामध्ये राज्य सरकारने टेबल बनवला का, चार्ट बनवला का की SC-BC रिझर्वेशनमधून किती विद्यार्थी इफेक्ट होणार आहे, MPSCचे विद्यार्थी किती इफेक्ट होणार आहे, मेडिकलचे विद्यार्थी किती इफेक्ट होणार आहे, महावितरणचे विद्यार्थी किती इफेक्ट होणार आहे, 11वीचे विद्यार्थी किती इफेक्ट होणार आहे, PGचे हा डेटा सुद्धा न्यायालयामध्ये राज्य सरकारने आज देखील दिलेला नाही. उद्या सुनावणी आहे. उद्या जर राज्य सरकारने हा डेटा तयार केला असेल तर न्यायालयाला सांगावं की इतक्या हजार विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय, त्यामुळे प्रकरण 5 न्यायमूर्तींकडे पाठवा. बैठका घेऊन होत नाही, चर्चा करून होत नाही. न्यायालयामध्ये युक्तिवाद करावा लागतो, न्यायालयामध्ये रणनीती बनवावी लागते. ए प्लॅन फेल झाला तर बी प्लॅन फेल झाला तर पुढचा प्लॅन, हे सगळं प्लॅन त्या ठिकाणी प्रेझेंट करावं लागतं. राज्य सरकार 2च गोष्टी सांगतंय, आम्ही वकील बदलले नाही. मग आमचं म्हणणं आहे की अमेरिका लंडनचे वकील आणा. आमचं म्हणणं काय आहे, त्या वकिलांनी काय केलं पाहिजे, त्या वकिलांना काय सांगितलं पाहिजे. आणि ही माझ्यासारख्याची अपेक्षा याच्यासाठी होती, हे सरकार न्यायालयातून आलेलं आहे. ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवारांनी सरकार बनवलं, तरी आजचं सरकार न्यायालयात गेलं आणि न्यायालयातनं निर्णय आणला की खुलं मतदान घ्या. 2 दिवसाचं सरकार कोसळलं. याचा अर्थ यांना न्यायालय माहिती आहे, न्यायालयामध्ये युक्तिवाद कसं करायचं माहिती आहे, न्यायालयामध्ये काय काय करावं लागतं हे माहिती आहे. परंतु मराठा आरक्षणाच्या बाबत काहीही घडलेलं नाही. मागच्या काळामध्ये BJP वाले म्हणायचे तुम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, आज हे म्हणता तुम्ही BJPचे कार्यकर्ते. यांनी हा चष्मा काढून हा समाज हक्कासाठी लढतोय एवढं लक्षात घेतलं आणि गांभीर्याने घेतलं तर उद्या सकाळी स्थगिती उठू शकते. निश्चितच अत्यंत महत्वाच्या विषयावर बोट ठेवलेला आहे आणि आशा करूया की जर कुठे दुर्लक्ष होत असेल तर केवळ बैठका आणि आश्वासनं नाही, तर आज मराठा समाजाला ती स्थगिती उठवणं गरजेचं आहे आणि ती उठवावी. याच्यासाठी एका बाजूला रस्त्यावरची ही सगळी लढाई आणि दुसऱ्या बाजूला ही सुप्रीम लढाई उद्यापासून पुन्हा एकदा नव्यानं सुरू होते. अगदी. आणि या सगळ्यामध्ये आता मराठा समाजाला लवकरात लवकर न्याय मिळावा अशी सगळ्याच नेत्यांची आणि विद्यार्थ्यांची सुद्धा मराठा बांधवांची अपेक्षा आहे. उद्या नेमकं सुप्रीम कोर्टामध्ये काय होतंय त्याकडे लक्ष राहणार आहे आपल्या सगळ्यांचं. विनोद पाटीलजी आणि रमेश केरे पाटीलजी धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी वेळात वेळ काढून बोललात त्याबद्दल. यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर पुन्हा परतूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या तमाम मराठा बांधवांचंच नाही तर उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय ते म्हणजे सुप्रीम कोर्टात उद्या होणाऱ्या सर्वोच्च सुनावणीकडे. अगदी सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यापूर्वी भरती परीक्षांमध्ये आणि भरती प्रक्रियेमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर शिवसंग्राम संघटना चांगलंच आक्रमक झाली आहे. हा प्रश्न लवकर सोडवला नाही तर महाराष्ट्र सरकारला शिवसंग्राम कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचं शिवसंग्रामचे नेते आणि अध्यक्ष विनायक मेटेंनी म्हटलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे. सर्व पर्याय वापरून जरी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय झाला नाही तर आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय. मराठा प्रश्नांवर अशोक चव्हाण राजकारण करत असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे. अशोक चव्हाण मराठा समाजात फूट पाडत असल्याचा आरोप मेटेंनी केलाय. काय म्हणालेत मेटे ऐकूया. आज या ठिकाणी बैठक झाली. या बैठकीमध्ये सरकारचा नाकर्तेपणा कसा आहे तो या ठिकाणी उघड करण्याचं काम या सगळ्या विद्यार्थ्यांनी केलं गेलेलं आहे. आणि यामध्ये आमचं माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री आणि अशोकराव चव्हाण साहेब यांच्याकडे वारंवार बोलणं झालं, बैठका झाल्या, तरीसुद्धा आणि सर्वोच्च न्यायालयाने आज 9 तारखेच्या नंतर हा रिझल्ट असेल, याचा अंमलबजावणी असेल असं म्हटलेलं असताना सुद्धा काही शब्दाचे चुकीचे अर्थ काढून या मुलांना नोकरीपासून वंचित ठेवण्याचं षडयंत्र मंत्रालयामधल्या काही मंत्र्यांचं आणि प्रशासनामधल्या काही वरिष्ठ सचिवांचं हे आहे. आणि त्याला बळी पडण्याचं काम हे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि अशोक चव्हाण हे करत आहेत. आम्ही त्यांना शेवटचं बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्र्याला सांगितलेलं आहे की उद्या दुर्दैवानं सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या खंडपीठाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली होती
त्यांच्याकडंच ह्या सुनावणी होणार आहे. काय होईल माहिती नाही, परंतु या विद्यार्थ्यांच्याबद्दल आणि शैक्षणिक प्रवेशाच्याबद्दल शासनानं तिथं योग्यपणाची बाजू मांडावी, योग्य मुद्दे त्या ठिकाणी मांडावेत आणि गरज निकड हे त्यांच्या लक्षात आणून द्यावं की आणि ही प्रक्रिया सगळी पूर्ण झालेली आहे, यांच्यावर रुजू करून नाही दिलं तर अन्याय ही बाजू मांडावी आणि यांना सर्वोच्च न्यायालयातूनच परवानगी घ्यावी अशी आम्ही शासनाला विनंती केलेली आहे. अगदी या सगळ्यामध्ये विलास आपण बघितलं, प्रत्येक जणाचा, प्रत्येक संघटना असेल किंवा राजकीय पक्षांच्या नेत्यांचं सुद्धा हेच म्हणणं आहे की कशा पद्धतीने युक्तिवाद करायला पाहिजे, याची रणनीती सरकारनं आखायला पाहिजे. आपल्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आहेत. प्रवीण दरेकरजी, उद्या सुनावणी होणार आहे आणि हे खंडपीठ नको असं आज अशोक चव्हाणांनी जाहीर केलंय, काय म्हणणं आहे तुमचं? मला खरं म्हणजे कळत नाही की या सरकारची नेमकी भूमिका काय आहे. मुळात सुप्रीम कोर्टामध्ये जे सरकारच्या वतीने ऍप्लिकेशन करण्यात आलं, मग त्या ऍप्लिकेशनच्या वेळेला आपली भूमिका काय वेगळी होती का? आपण त्या ऍप्लिकेशन मध्ये अप्रोप्रिएट अथॉरिटीकडे कोर्टाकडे पाठवा असं म्हणताय. त्यावेळेला प्रे करत असताना आपण स्पष्टपणे का सांगितलं नाही की खंडपीठाकडे पाठवा म्हणून, लार्जर बेंचकडे पाठवा म्हणून? पण सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला ना सर त्याच्याबद्दल की हे लार्जर आम्ही नाही करू शकत. हे नाही, याचा अर्थ आज तुम्ही सांगताय हेरिंग नको म्हणून, मला वाटतं त्याच वेळेला आपण लार्जर बेंचकडे त्या ठिकाणी मागणी करायला हवी होती. परंतु प्रत्येक गोष्ट पुढे ढकलण्याचं काम करतायत आणि आपला वेळकाढूपणा दाखवतायत, परंतु त्यांना हे कळत नाही या शिक्षणाच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे प्रश्न आज त्या ठिकाणी प्रलंबित आहेत. आज त्या ठिकाणी नोकऱ्यांचे प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित आहेत जे या विषयाशी संबंधित आहेत. त्याच्यामुळे एक दिवस या ठिकाणी विलास अत्यंत महत्वाचा असताना अशा प्रकारचं बेफिकिरीनं या सरकारचं या ठिकाणी काम आहे, मला या ठिकाणी खेदानं सांगावं असं वाटतं. प्रवीणजी, आरोप असा केला जातोय की 15 दिवस सरकारकडे होते, मग आज सुनावणीच्या पहिल्या दिवशी सरकारला जाग आली का? नाही, सरकार पूर्णपणे झोपलेलं आहे. 15 दिवस जर आपल्या हातामध्ये होते तर तुम्ही उद्या हिअरिंग असताना आज का निर्णय घेताय? याच्यावरनं महाराष्ट्रातल्या जनतेला, खास करून मराठा समाजाला त्या ठिकाणी कळून येतं की यांच्या या संदर्भातल्या त्या ठिकाणी ज्या इच्छा आहेत किंवा संवेदना आहेत त्या पूर्णपणे बेफिकिरीच्या अशा आहेत. कुठल्याही प्रकारचं वेळेचं भान नाही. कारण कोर्टामध्ये विषय असतात त्यावेळेला अत्यंत सतर्कपणे या भूमिकांमध्ये, डेव्हलपमेंटमध्ये किंवा ज्या प्रक्रियेत लक्ष ठेवावं लागतं. मला आठवतंय मराठा समाजाची मोठ्या प्रमाणावर जेव्हा आंदोलनं सुरू होती तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब अत्यंत बारकाईनं सरकारच्या प्रत्येक विधी विभागाच्या माध्यमातून कोर्टात काय होईल, सुप्रीम कोर्टात काय होईल, वकील कोण असावा, कौन्सिलनं कशा पद्धतीनं त्या ठिकाणी ब्रीफिंग केलं पाहिजे आणि याचा अत्यंत कालबद्ध कार्यक्रम असायचा, स्वतः मॉनिटर करायचे. परंतु आता मला वाटतं या ठिकाणी ना मुख्यमंत्री मॉनिटर करत, अशोक चव्हाण ज्या पद्धतीनं या ठिकाणी बोलतायत त्यावरून तेही नेमके मराठा समाजाच्या या विषयावर किती संवेदनशील आहेत हे या ठिकाणी दिसून येतं आणि त्याच्यामुळे हा विषय खूप नाजूक आहे. या विषयामध्ये वेळेला अत्यंत महत्व आहे. कारण या ठिकाणी तरुण जे बेरोजगार आहेत त्यांच्या नोकऱ्याचा विषय आहे, प्रवेशाचा विद्यार्थ्यांचा विषय आहे. त्याच्यामुळे एक दिवस डोळे लावून हे विद्यार्थी आणि बेरोजगार नोकरीच्या अपेक्षित असणारे बसलेले असताना हे अत्यंत कॅज्युअल पद्धतीनं सहजगत्या हा विषय हाताळताना त्या ठिकाणी दिसत आहेत आणि या विषयातलं गांभीर्य लक्षात न घेता आज टोलवाटोलवी आणि ढकलाढकली या सरकारची या ठिकाणी दिसते. निश्चितच आशा करूया की या गंभीर प्रश्नाकडे गंभीरपणे पाहिलं जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संदीप, आज राज्यातल्या लाखो नाही कोट्यवधी लोकांना अपेक्षा आहे की कधी एकदा ही स्थगिती उठतेय आणि जो न्याय गेली 40 वर्ष या महाराष्ट्रातला मराठा समाज मागतोय तो न्याय मिळेल. आणि विलास, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या खंडपीठानं सांगितलं की आपल्याला हे अधिकार नाहीत, घटनात्मक पीठाकडे हे पाठवायला पाहिजे, तरी सुद्धा त्यांच्याकडे सुनावणी कशी लागली आणि 15 दिवस राज्य सरकार का शांत बसलं, हा आता चर्चेचाच विषय होऊन जाणार आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, याच विषयावर आपण कायम राहणार आहोत. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. उद्याच्या सुनावणीमध्ये स्थगिती उठणार का यावर आपण चर्चा करतोय. 85% गरीब मराठा समाजाची बाजू कोण घेणार? आमचा लढा ओबीसी समाजाच्या विरोधात नाहीये अशी भूमिका संभाजीराजे छत्रपती यांनी घेतलेली आहे आणि केंद्रावर ढकलून चालणार नाही, तर राज्य सरकारनं सर्व कामं बाजूला ठेवून आरक्षणाची बाजू भक्कमपणे मांडण्याची गरज असल्याचं संभाजीराजे यांनी भूमिका मांडलेली आहे. आरक्षण मिळत नसल्यानं मराठा विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे हे सांगायला सुद्धा संभाजीराजे विसरले नाही. काय म्हणाले ते ऐकूया. आपण शिवाजी महाराजांचं नाव घेतो, सर्वजण सगळ्या जातीतले लोक घेतात. राजश्री छत्रपती शाहू महाराजांचं ना सर्वजण नाव घेतात. मग आज 85% हा गरीब मराठा हा आरक्षणापासून वंचित आहे. ह्यांची बाजू कोण उठवणार? ह्यांची बाजू कोण घेणार? हा हक्काचा लढा त्यांच्यासाठी कोण देणार? आणि ह्याच्यासाठी आमचा लढा आहे. आमचा लढा कुठल्या ओबीसीच्या विरोधात किंबहुना आणि कुठल्या जातीच्या विरोधात नाहीये. आपला लढा काय की आपल्या हक्काचं, आपल्या समतेचं आपल्याला आरक्षण हे मिळालं पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला तो आपण मान्यच करावा लागतो आणि आम्ही सन्मान सुद्धा करतो, त्याबद्दल काही दुमत नाही. पण माझं सरकारला हेच म्हणणं आहे, आम्ही किती दिवस शांत बसायचं? किती दिवस मोर्चे काढायचे? किती दिवस बैठका घ्यायच्या? किती दिवस मीटिंग्स घ्यायचे? सर्वोच्च न्यायालयामध्ये आता स्थगिती आहे. ते स्थगिती उठवण्यासाठी उद्या तारीख आहे. माझी सरकारला हेच आव्हान आहे, बाकीचे काम सगळे बंद करा. जो शिवाजी महाराजांचा, जो शाहू महाराजांचा जो समाज आहे, जो 18 पगडजात, 12 बलुतेदार आणि बहुजन समाज, या समाजाला न्याय देण्याची जबाबदारी सुद्धा या सरकारची आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर ऑनलाईन प्रवेश थांबलेत. याबद्दल राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्याशी चर्चा झाली असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर ऑनलाईन प्रवेशाबाबत निर्णय घेणार असल्याचंही गायकवाड यांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या खास मुलाखतीत म्हटलंय. 11वीच्या ऑनलाईन शिक्षणाचा गोंधळ झालेला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ही प्रवेश प्रक्रिया थांबलेली आहे आणि यावरूनच अनेक विद्यार्थी अजून वाट पाहत आहेत की नेमकी प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आपल्याबरोबर आहेत. आज या संदर्भात न्यूज 18 लोकमतने पूर्ण दिवसभर कॅम्पेन चालवली आहे. सर्व विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं लक्ष आहे की ही ऑनलाईन परीक्षेची जी प्रवेश प्रक्रिया आहे ती कधी सुरू होणार आहे. आपल्याला सुद्धा माहिती आहे की मधल्या काळामध्ये करोना असताना सुद्धा आपण जे आहे ते 10वी आणि 12वीचा निकाल लवकर लावण्याचा प्रयत्न केला आणि त्यानुसार आपण 10वी 12वीचा निकाल लावला. 11वीचं ऑनलाईन ॲडमिशनसुद्धा आपण सुरू केलं होतं, परंतु मधल्या काळामध्ये आपण जाणता की माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून जो निकाल आला मराठा आरक्षणासंदर्भाचा आणि त्याच्यानंतर पुढचं प्रोसिजर करण्यासंदर्भामध्ये काम करत असताना ते कशा तऱ्हेने करावं या संदर्भामध्ये शालेय शिक्षण विभागाने जो आहे तो लॉ अँड ज्युडिशियरी असेल किंवा इतर ठिकाणी असेल आम्ही मार्गदर्शन सूचना मागितलेल्या आहेत आणि त्यानुसार माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे सुद्धा या संदर्भामध्ये विचारणा झालेली आणि एक बैठकसुद्धा या संदर्भामध्ये झालेली आहे. आणि म्हणून माननीय जे आहेत आपले कुंभकोणी साहेब जे आपले जे बघतात आपलं सगळं, त्यांनी आम्हाला सांगितलं की उद्यासुद्धा त्या केसची मला वाटतं हिअरिंग आहे आणि मग उद्याची केसची हिअरिंग झाल्यानंतर या संदर्भामधलं निर्णय लवकरात लवकर घेण्यात येईल. कारण की विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी मोठ्या प्रमाणात आता आंदोलन करण्याची भाषा केलेली आहे. शिवसंग्राम संघटनेने देखील या संदर्भात सरकारला नोटीस देण्याची भाषा केलेली आहे. म्हणजे दोन्ही साईडला आहे, मराठा आरक्षणाच्या बाजूने पण आणि जे विद्यार्थी मराठा आरक्षणामुळे विनाकारण त्यांचं नुकसान होतं असं त्यांना वाटतं. बिलकुल विद्यार्थ्यांचं नुकसान होणे हे बघण्याची जबाबदारी शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून करण्याचं काम आम्ही करत आहोत आणि म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आम्ही ऑनलाईन एज्युकेशन 11वीसाठी सुरू करत आहोत. पण त्याचबरोबर तुम्ही जसं म्हणताय हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे की विद्यार्थ्यांचं ॲडमिशन कारण आम्ही सुरू केलं होतं, परंतु मधल्या काळातली परिस्थिती अशी असल्यामुळे म्हणून माननीय एजींना मी विनंती केली की उद्याचा निकालानंतर या संदर्भामध्ये कशा तऱ्हेने पुढे गेलं पाहिजे या संदर्भामधल्या मार्गदर्शन
सूचना त्यांनी आम्ही कराव्यात आणि त्या मार्गदर्शन सूचना प्राप्त झाल्या की लवकरच आम्ही ह्या ॲडमिशन प्रोसेस आम्ही सुरू करू. आणि माझे विद्यार्थ्यांना सांगणे की बिलकुल तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्याबरोबर आहोत, शासन तुमच्याबरोबर आहे. कारण निर्णय सुप्रीम कोर्टाचा आल्यामुळे काही गोष्टींना कायद्याच्या संदर्भात असल्यामुळे त्याला तपासून घ्यावं लागेल आणि मगच विधी व न्याय विभागाचा जो निर्णय आहे तो प्राप्त झाल्यानुसार त्याच्यामध्ये मार्गदर्शन सूचना भविष्यामध्ये केल्या जातील. यानंतर या विशेष कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि राज्यातल्या जनतेचं लक्ष लागलेलं आहे विलास उद्याच्या होणाऱ्या सुनावणीकडे, खास करून मराठा समाजाचं या सुनावणीकडे लक्ष आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणाच्या माध्यमातून नोकरी आणि शिक्षणात मिळालेल्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे. 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला. ही सगळी जी स्थगिती आहे त्यामुळे अनेक प्रश्न, जटिल प्रश्न निर्माण झालेले आहेत. एक पेच निर्माण झालेला आहे आणि यावर सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे. आणि संपूर्ण घडामोडींचा आढावा सुप्रीम कोर्टाच्या परिसरातून आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी घेतलेला आहे. सुप्रीम लढाईच्या पूर्वसंध्येला आरक्षणाच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची सुनावणी सुप्रीम कोर्टात होणार आहे. मराठा आरक्षणाअंतर्गत शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळावं यासाठी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होती. यावर सुप्रीम कोर्टाने आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर या संदर्भात पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे. या याचिकांवरती जस्टिस नागेश्वर राव यांचं खंडपीठ सुनावणी करणार आहे. त्यामुळे या सुनावणी दरम्यान मराठा समाजाला खरंच दिलासा मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोदसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. अगदी. आणि या सगळ्यामध्ये उद्या सुनावणी होते. राज्य सरकारनं सांगितलेलं आहे की या खंडपीठापुढे सुनावणी व्हायला नको आहे. त्यामुळे राज्य सरकार उद्या काय सुप्रीम कोर्टामध्ये भूमिका मांडतं याकडेही लक्ष असणार आहे. निश्चितच. आणि यासोबत या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. ब्रेक नंतर दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा माझ्या सहकारी केतकी जोशी यांच्यासोबत. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.